कलंक, तिच्या अस्तित्वावर लागलेला डाग, भाग 7. मागच्या भागात आपण बघितले की विराटला देवाक्षीबद्दल माहिती भेटते आणि तीच माहिती सांगण्यासाठी तो आग्नेयला आपल्या घरी बोलवून घेतो. आता तिथून पुढे. प्लीज विराट, विषय बदलू नकोस. तुला या केसबद्दल काहीतरी बोलायचं होतं, ते बोल. आग्नेय मुद्द्यावर येत म्हणाला. हो, तर ती देवाक्षी निर्दोष आहे. तिने काहीही केलेलं नाहीये. विराट काहीतरी आठवत म्हणाला. तो असं म्हणाला तसं त्याच्या कपाळावर आट्या पडल्या. हे वाक्य तो आत्तापर्यंत 2-3 वेळा बोलून गेला होता, पण त्याला वाटलं की तो वेगळी कोणतीतरी माहिती देईल. पण इथं तर तेच वाक्य सारखं ऐकायला लागत होतं. त्याने मनातल्या मनात डोक्याला हात लावून घेतला. विराट, हे मला तू खूप वेळा बोललेला आहेस. मला वाटलं निदान तुझ्याकडून तरी वेगळं काहीतरी ऐकायला मिळेल. पण डोंगर पोखरून उंदीर निघावा तशी सिच्युएशन तू आत्ता क्रिएट केलीस. असा सस्पेन्स ठेवला होता जणू खूप मोठं रहस्य उलगडणार होतास. त्या सगळ्या सस्पेन्सच्या तू चिंध्या केल्यास. आग्नेय त्याला म्हणाला. अरे बाबा, अजून पुढे बोलू तरी दे मला. ती जे बोलत होती ते आठवत होतो. विराट त्याला थांबवत म्हणाला. तिला बोलता पण येतं? तो त्याच्याकडे अविश्वासाने बघत म्हणाला. हो, बोलते ती, निदान माझ्याशी तरी, विराट म्हणाला. तो असं म्हणाल्यामुळे आग्नेय मान थोडी पुढे करून डोळे मोठे करत त्याला बघत होता. अशी मान करू नकोस, तुटून खाली पडेल, विराट मोठ्याने हसून म्हणाला. तसं त्याने भानावर येत आपली मान सरळ पोझिशनला आणली आणि डोळेसुद्धा नॉर्मल केले. त्याचं त्याला स्वतःवर हसू आलं. मला नाही वाटत की ती तुझ्याशी बोलते ते, कारण आत्तापर्यंत तिने मला एका शब्दात उत्तरे दिली आहेत, आग्नेय म्हणाला. खरं सांगायचं तर ती मी म्हणून माझ्याशी बोलतच नाही, विराट म्हणाला. मग कोण म्हणून बोलते तुझ्याशी? त्याला विराटचं बोलणं समजलं नाही. म्हणजे आज तिला वाटलं की मी तिची आई आहे. रडत होती आणि घाबरलेली सुद्धा. विराट कसला तरी विचार करत म्हणाला. मग काय बोलली ती तुम्हाला? त्याने उत्सुकतेने विचारलं. ती म्हणाली की हे आपण उगाचच ओढून घेतलं नाही. यात आपली चूक नाही. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे ती असं काहीतरी बोलत होती की मी जिवंत राहून काय करू, त्यापेक्षा मरून गेलेली बरी. विराट तिचं बोलणं आठवत म्हणाला. अजून काही? त्याने अजून उत्सुकतेने विचारलं. तिला कसली तरी भीती वाटत आहे की तिचं कोणतं तरी सत्य बाहेर येईल. म्हणजे खुनाचं नाही, पण वेगळंच काहीतरी रहस्य. हो, आणि असंही काहीतरी बोलत होती की हे सत्य बाहेर आलं तर लोक माझे लचके तोडतील. आता विराट स्वतः कोड्यात पडला. विराट म्हणाला तसा आग्नेय पण कोड्यात पडला. कोणतं रहस्य? कशाची भीती वाटते तिला? त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती तुला इतकी घाबरते की तिने तुला राक्षसाचं नाव ठेवलं आहे. विराट असं बोलून हसू लागला. त्याच्या या बोलण्यावर आग्नेयच्या कपाळावर आट्या पडल्या. बियर आण आता, थोडी तरी माहिती भेटली आहे, त्याचं सेलिब्रेशन करूया, विराट म्हणाला. आणली आहे, घे, तो प्लास्टिकच्या पिशवीमधून बाहेर काढत म्हणाला. विराटने ती बाटली घेतली आणि डायरेक्ट ओपन करून तोंडाला लावली. 4-5 घोट पिऊन झाल्यावर त्याने आग्नेयकडे सरकवली. एन्जॉय कर आज मस्त, विराट त्याच्याकडे बघत डोळं मिचकावत म्हणाला. नको, नशा करणे चुकीचं असतं आणि ही चूक मी कधीच करणार नाही, आग्नेय म्हणाला. तू आणि तुझी बहीण 1 नंबरची देवताळी आहात. हे पाप असतं, ते पाप असतं, मग करायचं काय माणसाने? त्याला आता हळूहळू नशा चढू लागली होती. सरळ मार्गाने चालायचं आणि जो चालत नाही त्याला धडे शिकवून चालायला लावायचं, तो हसत म्हणाला. गप्प बस. तुम्ही बहीण भावांनी माझी वाट लावलेली आहे. या देवाला जा, त्या देवाला नवस करा. छे, आजच्या 21व्या शतकात
पण तुम्ही देव मानता. आजचं जग हे सायन्सचं आहे आणि तुम्ही भुरसटलेल्या विचारांचे कसे काय या शतकात जन्माला आला याचंच आश्चर्य वाटतंय मला. विराटने असं बोलून बिअर पुन्हा प्यायला चालू केली. तुमचा नाही देवावर विश्वास, पण आमचा आहे. तुम्ही विज्ञानाच्या जगातला असाल, पण थोड्या प्रमाणात हे जग त्याच्याच मर्जीने चालतं हे सुद्धा तितकंच मान्य करावं लागेल. तुमच्या पण हॉस्पिटलमध्ये तुम्ही गणेशाची मूर्ती स्थापन केलीच ना? आग्नेय म्हणाला. हो, पण शिवानीने हट्ट केला म्हणून मला करायला लागली, विराट म्हणाला. तुमचा विश्वास नसेल, पण तुमच्याकडे येणाऱ्या पेशंटचा त्याच्या रिलेटिव्हचा असतोच ना, म्हणून तर तिने तुम्हाला ती मूर्ती स्थापित करायला लावली, आग्नेय म्हणाला. तुम्ही बहीण भाऊ मला लेक्चर देण्यातच पटाईत आहात. मी तुमच्यासमोर हात जोडतो. मी माझ्या आयुष्यात खूप लेक्चर ऐकले आहेत. आता अजून नको, विराट आपला हात कोपऱ्यापर्यंत जोडत म्हणाला. मला पण एक बहीण असायला पाहिजे होती. मग मी सुद्धा तुमच्या दोघांची जिरवली असती. मी नाही, आम्ही दोघांनी, विराट अडखळत बोलला. बर चल, तुझ्या देवाला मी एक चॅलेंज देतो. मला माझी सख्खी बहीण मिळवून दे, विराट हातवारे करत म्हणाला. त्याला माहीत होतं की आपल्याला कुठलीही सख्खी बहीण नाहीये आणि ती नसेल तर देव ती कुठून आणणार आणि ती येऊ शकत नाही तर तो त्याला खोटं पाडणार. यामुळेच तो आपल्याला भाषण देणार नाही. आग्नेयने शेवटी त्याच्यासमोर हात टेकले आणि एक्सप्लेनेशन द्यायचं बंद केलं, कारण नशेत असलेला माणूस कधीच कोणाचं ऐकून घेत नाही. तसं तर तो ड्रिंक करत नव्हता, पण एन्जॉय म्हणून कधीतरी घ्यायचा. कधीतरी म्हणजे 6-7 महिन्यात. बास आता झालं. आता यापुढे अजून जास्त पिऊ नकोस. त्याने विराटच्या हातातली बॉटल हिसकावून घेतली. बर बाबा, आता मी जाऊन झोपतो. असंही दिवसभर ऑपरेशन आणि OPD चेक करून कंटाळा आलाय. उद्या उशिराच उठतो. अशीही सुट्टीच आहे. विराट आपल्याला कसंबसं सावरत बेडरूममध्ये गेला. इकडे तो पण सोफ्यावर झोपला. विराटच्या तोंडावर कुणीतरी पाणी ओतलं, त्यामुळे तो झोपेतूनच जागा झाला. त्याने डोळे चोळत समोर बघितले तर शिवानी उभी होती आणि तिच्या हातात काचेचा ग्लास होता. तू इथे कशी? हा, स्वप्नात आहे. असो, झोपतो परत. तो असं बोलून झोपायला जाणार तर दारात तिची आई शीतल पण दिसली. आई, आजकाल तुम्ही पण स्वप्नात यायला लागला वाटतं, विराट डोक्यातून हात फिरवत म्हणाला. स्वप्न नाहीये हे, खरंच आम्ही इथे आलो आहोत. 12 वाजलेत आत्ता. उठा, शिवानी आपल्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली. छ्या, तू कुठली येतेस इकडे? तो अविश्वासाने म्हणाला. तसं तो ओरडला, कारण तिने त्याच्या हातावर चिमटा काढलेला. बराच वेळ दोघांचा या विषयावरून वाद चालू होता. त्याने तिची बराच वेळ समजूत घातल्यावर ती शांत झाली. इकडे मात्र ती शून्यात नजर लावून बसली होती. रात्री नक्की ती वास्तवात होती की स्वप्नात हेच समजत नव्हतं. आपण आईशी बोललो, पण वास्तवात नाही तर स्वप्नात. आई तर जेलमध्ये आहे, असा विचार तिच्या मनात आला. तिने एकदा आपले डोळे मिटले आणि एक मोठा श्वास घेतला, सोडला. ती बराच वेळ असं करत होती, कारण तिला कशाची तरी भीती वाटत होती. तीच घालवण्यासाठी ती आपल्या श्वासोच्छ्वासांचा वापर करत होती. तिचं तिलाच आता स्टेबल व्हायला शिकायला लागणार होतं. तिच्या रूममध्ये एक बाई आली. ती शेजारच्या टेबलवर उपम्याची डिश ठेवून गेली. तिलाही खूप भूक लागली होती. तिने उठून ब्रश केला आणि डिश घेऊन नाश्ता करायला घेतला. तिचा हात अजूनही थरथरत होता. तिने कसं तरी हातात चमचा धरून खायला लागली. पहिला घास खाल्ला तिने, पण आता तिला पुढचा घास खाता येत नव्हता, कारण चमचा हातात नीट पकडता येत नव्हता. तिच्या हातातले अवसान गळून पडल्यासारखं झालं होतं. हातून डिश पडणार इतक्यात कोणीतरी ती पकडली. ते हात कोणत्या तरी पुरुषाचे होते. ती फक्त ते हात बघून दचकली.
तिने वर मान करून बघितलं तर खरंच तो होता समोर. दररोज ती त्याला त्याच्या युनिफॉर्ममध्ये बघायची, पण आज तो एकदम कॅज्युअल लुकमध्ये आला होता. स्काय ब्लू टी शर्ट आणि सेट केलेले केस. केस मुळात सेट केलेले नव्हते, दाट असल्यामुळे सेट केलेले वाटायचे. त्याच्या चेहऱ्यावर आज कोणतेही गंभीर भाव नव्हते. नॉर्मल होता, शांत समुद्रासारखा. पण हाच समुद्र कधी खवळून निघेल याचीही शाश्वती देता येणारी नव्हती. त्याने प्लेट घेऊन तिच्या शेजारच्या स्टूलवर बसला. ती त्याला बघून परत घाबरलेली. मगाशी गेलेलं अवसान अजूनच लांब निघून गेलं. आता तिला मनात वाटत असूनही उठून जाता येत नव्हतं, कारण समोर तो बसला होता. त्याला तर पळण्यात मेडल भेटलं होतं ना. त्याने एक घास घेत चमचा तिच्यासमोर धरला. तशी ती गोंधळली. तिने आपल्या पापण्यांची उघडझाप करायला सुरुवात केली. मीच आहे, खा आणि नंतर विचार कर, तो हसत म्हणाला. आता तर ती अजूनच गोंधळली. तिच्या चेहऱ्यावर भीती, गोंधळ असे मिश्र भाव उमटले. मिस देवाक्षी, तुम्हाला हे खायला लागेल. गोळ्या खायच्या आहेत ना, तो आता आपल्या करारी आवाजात म्हणाला. तशी तिने त्याची ही ऑर्डरसुद्धा मानली आणि घास खाल्ला. तुमचे फिंगरप्रिंट मॅच झाले नाही, तो तिला दुसरा घास चारत म्हणाला. तिने त्याच्याकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. तुमच्या आईचे पण नाही झाले मॅच, त्याने तिच्या मनातला प्रश्न ओळखून सांगितलं. त्याने आता तिला काही दुसरं बोलणं टाळलं. तिचा नाश्ता त्याने पूर्ण चारला तिला. त्याच्या या वागण्याने मस्त वाटत होतं असं नाही, ती तर त्याची दहशत होती. म्हणून कोणतेही नखरे करता तिनं खाल्ले. तुम्हाला आनंद नाही का झाला, त्याने डिश खाली ठेवत तिला विचारलं. तिने पुन्हा भावनाशून्य नजरेने त्याच्याकडे बघितलं. कसा होणार म्हणा. इतक्या त्रासाला सामोरे जाऊन सत्य समोर आल्यावर आनंद होण्याऐवजी त्रासच होणार, तो शांत आवाजात म्हणाला. ती फक्त त्याच्याकडे आश्चर्य होऊन बघू लागली. त्याचं बोलणं काही प्रमाणात खोटं असलं तरी काही खरे पण होतं. असं कसं ओळखतो हा आपला नेहमी मनातलं, असा विचार तिच्या मनात आला. खरे तर आता तिच्या विरोधात सगळे पुरावे भेटले नसल्यामुळे त्याला वाटू लागले होते की आपण उगाचच तिला इतका मानसिक त्रास दिला. केस आणि रिंग तर कशीही त्याच्याकडे जाऊ शकते, पण फिंगरप्रिंट तर तिचे नव्हते. याचा अर्थ ती नक्कीच त्याच्या फार्म हाऊसवर गेली नव्हती, असा विचार त्याच्या मनात येत होता. त्यामुळेच त्याला तिच्याबद्दल थोडीफार सहानुभूती वाटली. मिस देवाक्षी, जर तुम्ही या केसमध्ये इन्व्हॉल्व नसाल तर मी तुम्हाला शब्द देतो की तुमच्या दोघींना यातून सुखरूप बाहेर काढेन, तो म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे गोंधळून बघितलं. मिस देवाक्षी, आज एक पोलीस म्हणून नाही तर तुझा एक काउन्सिलर म्हणून बोलतो, ऐकशील माझं, त्याने भुवया उंचावत विचारलं. तिने फक्त मान हलवली. बोलायला शिका. तुम्ही बोलत असाल, नाही म्हणत नाही, पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल चुकीचं काही बोलत असेल तर बोलायला शिका. असं केल्यामुळे माणसाला समजते की ही व्यक्ती ऐकून घेणाऱ्यातली नाही आणि तो माणूस पुन्हा तिच्या वाट्याला जात नाही. आणि कधी कधी फक्त बोलूनच नाही तर ते म्हणतात ना, लातों के भूत बातों से नहीं मानते, तर वेळ प्रसंगी तेही करायला पुढे मागे बघू नका. बाकी तुम्ही मला फक्त तुमची आणि त्याची भेट कुठपर्यंत झाली होती एवढं सांगा. डोंट वरी, आत्ताच बोला असं म्हटणार नाही. तुम्ही ठीक झाला की माहिती द्या. तोपर्यंत व्यवस्थित आराम करा, असा बोलून तो निघून गेला. यावेळी तो चिडला नाही की ओरडला नाही. एकदम शांत समुद्रासारखा वाटला तिला. पण असं का वागला तो? त्याच्या मनात वेगळे तर प्लॅनिंग नसेल ना? नक्की काय चाललंय त्याच्या मनात? आत्तापर्यंत तो कधीच आपल्याशी असं बोलला नव्हता आणि आज अचानक का? त्याचा यामागे नक्कीच काहीतरी प्लॅन असेल का? देवाक्षी विचार करू लागली. तेवढ्यात पाऊस पडायला सुरुवात झाली आणि तिच्या कानावर एक गाण्याचे कडवे आले. बरोबर त्याच वेळेस
तो सुद्धा आपल्या कारमध्ये बसला आणि त्यालाही तेच गाणे ऐकू आले. त्याने आपली पाठ सीटला टेकवली आणि डोळे मिटून ते गाणे ऐकू लागला.